और वैशाली बनाए। जय हिंद। बुद्धि यहाँ नहीं रखना चाहिए था इनको। हॅलो गाईज, नमस्ते. कसे आहात? चांगले असणार. चला आता आज आपण जाऊया खेतवाडीच्या गणपतीचे दर्शन घ्यायला. मी आता ट्रेनमध्ये बसलो आहे. संध्याकाळचे 5 वाजताची मी ट्रेन पकडलेली आहे. या ट्रेनमध्ये मी जसं शिरलो, एवढ्या मरणाची गर्दी. ओ माय गॉड, बापरे बाप, एवढी गर्दी. मला तरी बसायला सीट भेटली, धन्य आहे प्रभू. नाही तर मी ओघावर गेलाच असतो. एवढी गर्दी. आणि बघा, बापरे बाप, मला तर वाटलं नव्हतं केवढी गर्दी असणार. मी बरोबर टाइम चूज केलेला खेतवाडी जाण्यासाठी, बट एवढी गर्दी म्हटली की म्हणजे बसायला भेटलं तरी चेन मी बसला तो आहे. बघा आता पुढे काय होतंय. फायनली मी उतरलो मुंबई सेंट्रलला. ती ट्रेन फास्ट होती, तिने मला ग्रँड रोडपर्यंत नाही घेऊन गेली, म्हणून मला मुंबई सेंट्रल उतरावं लागतं. आणि इथे पण मी ट्रेनची वाट बघतोय, पण ट्रेन अजून येतच नाही. फायनली मला ट्रेन भेटली, तेव्हा प्लॅटफॉर्म चेंज करून मला ट्रेन घ्यावी लागली. आणि तुम्ही बघू शकता ग्रँड रोड स्टेशन आलेला आहे. चला आता आपण उतरलेलो आहे पूर्णपणे. आणि आता मी वरती जात आहे. ईस्टमध्ये जायचं आहे मला ग्रँड रोडच्या. तर ईस्टमध्ये जाण्यासाठी मी पावलं चढत आहे. बघत राहा. इथे येण्याचा माझा खूप विचार होता, खूप वेळापासून विचार होता की मी इथे येऊ. पण मी आज विचार केला की मी सोलोच जाणार ट्रिपवर. म्हणून मी आज सोलो डायरेक्ट जॉब भरून या ट्रिपवर चाललो आहे. आणि फर्स्ट टाइम जात आहे मी. सो आपण वरती आलेलो आहे. तर आता मला तो माहीत नाही रस्ता, मला विचारावा लागेल कुणाला तरी कुठून जायचं आहे. ईस्ट पण माहीत कळत नाही कुठे कोणत्या साईडला आहे. तर असं जाऊया पुढे. कोणतरी भेटेल त्याला विचारू मी. आता तुम्हाला समोर एक काका दिसले, तर मी त्यांना विचारलं की मार्ग कुठे आहे खेतवाडीचा. ईस्ट में जाने का रास्ता यही है ना अंकल? ईस्ट में जाने का कुठे जायचं? ईस्टला इकडे जायचं ना? ईस्टला कुठे जायचं? खेतवाडीला. पुढे असं पुढच्या गेटने बाहेर पड. अच्छा, पुलाकडून जा. पहिलं सिग्नल सोड. तर फायनली मी स्टेशनच्या बाहेर निघालेलो आहे. तर स्टेशनच्या बाहेर निघताच मला खूप एकदम चांगला अनुभव येत आहे. तर मी स्टेशनच्या बाहेर बघतो तर इथे सगळीकडे एकदम क्राऊड आहे. आणि प्लस तुम्हाला मी दाखवतो की इथे कसं आहे वातावरण. सो तुम्ही बघू शकता एकदम. मी 6 वाजले आहे आणि आता मी उतरलेलो आहे स्टेशनवर. सो तुम्ही बघू शकता इथे स्टेशन रोड. इथे खूप सारी दुकानं आहेत, बारीक व कपड्यांचे शॉप पण आहेत शॉपिंगसाठी. कारण ग्रँड रोड हा स्टेशन म्हटला आता म्हणजे कपडे, नुसते कपडेच. तर मी विचार केला ह्यांना पण कव्हर करून घेऊनच टाकून. आता ब्लॉग बनवतोय तर एवढं तर करावंच लागणार. सिग्नल ही आ गया. त्यांनी सांगितलेल्या अकॉर्डिंग मी रस्त्यावर जसं चालत आहे. त्यांनी सांगितलेल्या अकॉर्डिंग आपल्याला सरळच जायचं आहे. तो मी सरळचा पावले उचलली आहेत. तर आता सरळ मी जातच आहे. बघूया आपण तेवढ्या लवकर पोहोचतो खेतवाडीपर्यंत. हो, एक तर मी फर्स्ट टाइम शूट करतोय म्हणून मी वरती कॅमेरा घेऊन आहे सगळं. बट मी तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवेन एक तर कसं आहे कसं नाही. सो आपण आय थिंक सो मोस्टली पोचलोच आहे, नियर बायच आहे. सो गाईज, तर तुम्ही बघू शकता की आता खेतवाडीपर्यंत आम्ही पोचलो आहे. आणि खेतवाडीची गल्ली मला दिसते आहे. तर ती गल्ली आपण त्याच्या आतमध्ये जाऊया. तर आता रोड क्रॉस करतोय मी आता.
ओ गॉड, कॅमेरा सांभाळणं आणि रोड क्रॉस करणं खूप डिफिकल्ट असतं यार. उडवला बिडवला तर पण एकदम एकटा आलोय. अरे थांब रे. आश, फायनली मी पोचलो आहे. खेतवाडीच्या गल्लीच्या आतमध्ये शिरलो आहे. माझा ड्रीम कम्प्लीट होत आहे बाय द वे. सोलो ट्रिप प्लस फर्स्ट टाइम खेतवाडी आलोय. सो आता मी याच्या आतमध्ये तर आलोय, बट मला कोणताही पंडाल दिसत नाहीये. ओ, इथे सगळे ॲडव्हर्टायझिंगचे तुम्ही बघू शकता बॅनर लावले आहेत. ट्रेंड्स आणि वगैरे विचित्र विचित्र मसाल्यांचे वगैरे आहेत. तर आपण चालत आहोत. हा माणूस मला का बघतोय? तर आपल्याला एक पंडाल दिसला आहे, तर आपण त्या वळीने जाऊया. सो गाईज, मी इथपर्यंत पोहोचलो आहे. ही आहे खेतवाडीची 13वी गल्ली आणि इथे थोडीफार लाईन आहे. सो माझ्या तर गाईज आपण आलो आहे खेतवाडीच्या गणपतीच्या इथे 13वी लाईनीत आहेत. तर 13वी लाईनीत आपण उभा आहोत. बघा आता ही लाईन किती वेळ लागतो बघा ही लाईन. माझ्या वाटी पोलीस मिस शेवटी. अरे यार, ही लाईन किती मोठी आहे, कधी संपणार का माहिती. डोक्याला ताप आलाय यार. बघा आता किती वेळ. मी 7 वाजता इथे पोचलो आहे. एक्झॅक्ट 7 PM. बघा किती वेळ लागतो या लाईनमध्ये. फर्स्ट लाईन आहे, 13वी गल्ली आहे खेतवाडीची. गाईज 7:15 झाले आहेत, पण ही गाडी ही लाईन काय सरकत नाही पुढे. ही पहिलीच लाईन अशी आली आहे. मला भीती वाटते की मी पूर्ण करू शकेल की नाही पूर्ण गल्ल्या. सो गाईज, आपण जवळ पोचलेलो आहे. आय थिंक सो खूप जास्त क्लोज पोचलो आहे. मला 15 ते 20 मिनटं लागली या लाईनीमध्ये. सो आता आपण गणपतीचं दर्शन करूया. आय थिंक सो आता मी फर्स्टच आहे. सो गाईज, आता मी आतमध्ये जात आहे. ते गणपतीचं दर्शन करण्यासाठी मी कॅमेरा चालूच ठेवला आहे. बघू शकता थोडी गणपतीची मूर्ती दिसत आहे. खूप सुंदर दिसते बाहेरूनच. आपण आतमध्ये शिरूया. येस. ओ वाव, एकदम छान अशी दिसणारी झुल्यावर बसलेली कृष्ण अवतारामध्ये ही गणपतीची फार सुंदर मूर्ती तुम्ही बघू शकता. हे डेकोरेशन एकदम छान प्रकारे केलेलं आहे आणि झुंबर तर एकदम शोभाच वाढवते गणपतीची. बघू शकता किती छान आहे मूर्ती. ही पहिलीच मूर्ती एवढी छान आणि एवढी लोभणारी आहे की मन मोहून गेलंय तेच. ओ गॉड, यांचे टकले दिसत आहेत. माझा व्हिडिओ कसा रेकॉर्ड होईल? सरका ना यार आंटी. किती ना म्हणजे. चल मी हे दाखवतो तोपर्यंत. गणपती अर्धा घ्यावा लागतो मला यांच्या टकल्यामुळे. हा व्हिडिओ मी प्रॉपर घेतलेला. तुम्ही बघू शकता गणपतीची मूर्ती ही जास्त मोठी नाहीये, बट दिसण्यामध्ये एक. तर तुम्ही बघू शकता सेल्फीमध्ये पण गणपती फार सुंदर दिसत आहे. सो मी विचार केला एक सेल्फीमध्ये घेतला तर बरं असणार, कारण माझा फोटो खिचणार आहे तर फोन नाही आहे. सो मी थोडंफार मला दाखवतो आणि गणपतीला सुद्धा दाखवतो आहे. सो खूप मजा येते यार. फर्स्ट टाइम आलो आहे. फर्स्ट टाइम असं वाटतच नाही की कोणाची गरज लागते आपल्याला. आपण स्वतःही कुठेही जाऊ शकतो. आणि गणपती म्हटलं तर म्हणजे कायच विचार करायचा, स्वतः पाया पोचला आणि निघा. सो आता मी तिथून निघालो आहे दुसऱ्या पंडालकडे. तर आपल्या दुसऱ्या गल्लीचं जे आहे त्या वळीकडे वळत आहे. तो मार्ग जास्त लांब नाही आहे, ते सगळे जवळ आहेत. खेतवाडी म्हणजे बाजूलाच गल्ली आहेत. आता ही गल्ली जी आहे ही आहे 12वी गल्ली आणि तिथे एकदम अशी सुंदर मूर्ती आहे. म्हणजे तुम्ही बघताच लोभन एवढी सुंदर. हे आहेत पासवाले. एवढा मोठा स्टॉल लावला आहे पाससाठी. ओ माय गॉड, 50 रुपयाचा पास 20 रुपये तरी ठेवायचं यार. मी घेतला असता. तर मी लाईनमध्ये उभं राहिलो आहे. सो त्याच्या आजूबाजूवाल्याने घाबरवून ठेवलं की 7:15 वाजणार असलं इकडं. माझं तोंड बघा कसं झालं.
यार, आता गणपतीला भेटायचं म्हटलं तर म्हणजे मी आता जनरल सारखंच जाणार. 5 विकत घेणं माझ्या ऐपात्यामध्ये नाही आणि मला सवयी नाही. कारण मेहनत केली पाहिजे, मेहनत केली तेव्हा तर गणपती बाप्पा दर्शन देतील ना. म्हणून तर लाईनीमध्ये उभे आहे ना मी. बघू शकता. आणि ढोल ताशाचा आवाज तर म्हणजे बाई कायच, एकदम छान वाटतंय. तुम्हाला नाचू शकता. मी नाचलो नाही कारण मला थोडं अपॉइंट वाटत होतं. येथे लाईट्स पण एकदम चांगली येत आहे. तो माझा फेस पण थोडा ग्लो दिसतोय. सो मी थोडस पुढे आलेलो आहे लाईन मध्ये. तर बघू शकता इथे पण जास्त नाही, तेवढाच वेळ लागतोय जेवढा लास्ट लाईन मध्ये मला वेळ लागलेला. ही पण लाईन एवढी मोठी नाहीये, बट आहे, उभं राहायला जागा आहे आणि प्लस लाईन बिलकुल लालबाग सारखे दिसत आहेत आणि खूपच सुंदर. आणि ते म्हणजे एवढा स्पेस आहे की तुम्ही कुठूनही व्हिडिओ शूट करू शकता, गणपतीचे फोटो काढू शकता आणि गणपतीची मूर्ती आपण समोर जाऊन बघा. हे किती सुंदर आहे. डेकोरेशन तर माइंड ब्लोईंग आहे. ओ माय गॉड. आणि माणसं काय उभी आहेत नुसती. अरे यार चल दे. गणपतीची मूर्ती खूपच सुंदर आहे, एकदम छान. मला पण तसं फोटो काढायचा होता वरती चढून, बट मला अलाउड करतील की नाही का माहिती. एवढं वरती चढणं मला नाही वाटत चांगलं असणार. ते तुम्ही झुंबर बघू शकता, किती छान आहे झुंबर. या झुंबरच्या प्रकाशामध्ये गणपतीची मूर्तीची चमक तुम्ही बघू शकता. हे किती छान चमकत आहे गणपतीची मूर्ती. बिलकुल लालबाग सारखं वाटतं मला. हे तुम्ही श्रीराम आहे अयोध्याचे. तर मी सेल्फीमध्ये व्हिडिओ काढायचा विचार केला आणि हा व्हिडिओ माझा एकदम बरोबर आलेला आहे. कारण हा गणपती सेल्फीमध्ये माझा फेस सुद्धा कव्हर करत आहे आणि गणपती सुद्धा एकदम क्लिअर नजरेत येत आहे. तुम्ही बघू शकता एके बाजूला हनुमंत आहे आणि दुसरी बाजूला श्रीरामाची मूर्ती आहे, जी अयोध्यामध्ये स्थापित झालेली आता रिसेंटली. ही मूर्ती खूप जास्त सुंदर आहे, खूपच जास्त सुंदर. मला तर खूप आवडली मूर्ती यार. आणि मी इथे एवढे व्हिडिओज आणि फोटोज काढलेत ना की तुम्ही बघू शकता. खूप जास्त व्हिडिओज फोटोज काढलेत मी इथे. बघू शकता समोरून गणपतीची मूर्ती. काय चमक आहे या गणपतीच्या मूर्तीला. आणि ही एक मूर्ती आहे पूर्ण खेतवाडीमध्ये बघितली.
सो गाईज 12वी गल्ल्याचं गणपतीचे दर्शन झालेलं आहे. तुम्ही बघू शकता त्या गणपतीच्या पायावर तसेच मी माझे माथे टेकवले तर मला कुंकाचा आशीर्वाद भेटला आहे. सो तो कुंकू माझ्या डोक्यावर खूप जास्त छान वाटत आहे. असं वाटतं की हा आशीर्वाद घेतला आणि गणपतीच्या पायासुद्धा पडलो आहे. तर आपण वळत आहोत आता 12 झाला 11वी गल्लीकडे. तर 11वी गल्लीकडे मी जात आहे. तर तुम्ही बघू शकता इथं खाण्यापिण्याची खूप सोय आहे पण खाण्यालायक काहीच नाही. तर आपण बघू शकता स्पॉन्सरशिप तर बाबा रे बाबा, अमोल ना चमोल काय काय नसतं हे. अरे यार हे कसला रस्ता आहे, कुठून जायचं इथे? ही 11वी गल्ली. हो बघू शकता तुम्ही सेम लाईन आहे सगळीकडे. ही तिसरी वेळ आहे माझी. पाठी जास्त लोक नाही आहे. इथला डेकोरेशन तुम्ही बघितलाच पाहिजे, म्हणजे इथे काहीच डेकोरेशन आहे. आणि ही गणपती 47 फूट उंचीची आहे. 47 महाराष्ट्रातली सगळ्यात उंच मूर्ती आणि उभी मूर्ती म्हणजे 47 फूट इंच. त्याला बघण्यासाठी ना तुम्हाला मान पूर्ण वरती करावी लागणार. कॅमेऱ्यामध्ये छोटी दिसते पण मी समोरून बघितली ना एकदम कडक आहे गणपती. आणि तुम्ही बघू शकता यांचं डेकोरेशन जो आहे गणपतीचा तो म्हणजे नारायणाचे अवतार आहे. तर सगळ्या अवतारांना बसवले आहे ते या ठिकाणी गणपतीचे. बघू शकता तुम्ही नारायणचे सगळे अवतार आहेत इन्क्लुडिंग ऑल. गणपतीची मूर्ती जी आहे त्याला त्यांनी कल्की अवतार म्हणून प्रस्तुत केलेला आहे. सो विचार खूप चांगले आहेत त्यांचे आणि सोय सुद्धा एकदम चांगली आहे. डेकोरेशन माइंड. तर आपण गाईस आता निघालेलो आहे तिथून. आता आपण जात आहे 10वी गल्लीच्या कडे. 10वी गल्ली जी आहे ती आता मी पोचलो आहे. जास्त लाईन नव्हती. इथे थोडा शो वगैरे आहे. इथे पण रामची काही कथाचे शो आहे. सो त्या शो नंतर आपल्याला गणपतीचे दर्शन भेटणार आहे. शो तर मी तुम्हाला दाखवू नाही शकत कारण अलाउड नाही आहे. सो तो आओ आज आप हम सब मिलकर बापा के सामने ये शपथ लेते हैं कि हे बुद्धि के स्वामी, हे बुद्धि के दाता, हमें ऐसी बुद्धि दे कि हम सदा धर्म और सदाचार के रास्ते पर चले और हमारे देश को सशक्त और बलशाली बनाए. जय हिंद. मी पूर्णपणे बाहेर निघालेलो आहे आणि आता मी दुसऱ्या गल्लीकडे वळलेलो आहे. म्हणून सगळे गणपती बघणे गरजेचं आहे. आणि ही मूर्ती म्हणजे तुम्ही बघाल ना, माय गॉड, एवढी मोठी आणि एवढी सुंदर मूर्ती मी अजूनपर्यंत बघितली नाही आहे. खूप जास्त म्हणजे सगळ्याच मूर्त्या खूप सुंदर आहे बट ही मूर्ती तुम्ही बघू शकता काय स्टेज आहे. म्हणून दाखवतो मी तुम्हाला. थांबा एक मिनिट. अरे हटा नाही यार. वाव, बघू शकता तुम्ही पाठी हे मेंढरांचं ते डेकोरेशन आहे आणि हातामध्ये मशाल, दोन्ही हातात मशाल आहे आणि पाठी अग्नीचा बॅकग्राऊंड दिलेला आहे. या गणपतीचं बोलणं म्हटलं तर खूप जास्त आहे. सो मी इथे विचार केला की इथे पण सेल्फी व्हिडिओ काढूनच घेऊ कारण मला हे गणपती पण तुम्ही बघू शकता बाजूच्या मंडपातले गणपती आहे. हे पण खूप जास्त सुंदर आहे. त्यांचं डेकोरेशन एकदम छान आहे. जास्त मोठी मूर्ती नाही आहे बट दिसायला खूप छान आहे. आणि इथे आरती सुद्धा चालली होती. सो मी जास्त काही व्हिडिओ काढलेत नाही आणि थोडेसे व्हिडिओ काढून मी बाहेर आलो. मी बाहेर आलेलो आहे की त्या गल्लीमधून. आता आपण बघूया ही कोणती गल्ली आहे
तर मला असं वाटतं ही कितवी गल्ली असणार. गल्लीचं नाव काही लिहिलेलं नाहीये पण मी लाईन मध्ये लागलेलो आहे. सो बघा ही लाईन पण तेवढीच आहे जेवढी बाकी सगळ्या लाईन होत्या. माझी केस बघा कशी झाली यार, फोटो पण येत नाही बरोबर. एवढा घाम सुटलाय ना अंगावर, कायच म्हणायचं यार. अरे यार लाईन पण सरकत नाही लवकर यार. हे लोक एकच करतात, फक्त टाइम व्हायला पाहिजे लोकांना. इथं लोक थांबली तरच मजा येईल. फायनली आमचं जवळ आलेलं आहे, तर मी चप्पल वगैरे काढून पहिल्याच रेडी होतो, व्हिडिओ चालू केलेला आहे. सो बघा गणपती, माय गॉड खूप जास्त छान आहे गणपती. बाहेर निघालेलो आहे आणि मी आता पुढे जात आहे. सो बघू आता पुढे कोणती गल्ली येत आहे. गल्लीचे जे असं नाव त्याच्यावर लिहिलेलं असतं, ही गल्ली नव्हती, हे कोणता तरी पंडाल होता. सो आता आपण 8वी गल्लीकडे वळलो आहे. म्हणजे आपण जी पहिली बघितली होती ती 9वी गल्ली होती. सो आता जी आहे ती 8वी गल्ली आहे. तर 8वी गल्लीचं तुम्ही बघू शकता, इथं खूप लाईन वगैरे आहे. लाइन है क्या? हाँ लंबी है क्या ज़्यादा? हाँ गणपति एक ऐसा है ना. सो मी विचार केला 8वी गल्ली नंतर बघा ही बाजूच्या पंडालमध्ये थोडं बघून येवा गणपती. सो इथे जास्त गर्दी नव्हती म्हणून मी इथे लाईन लावली. सो बाजूच्या पंडालमध्ये लाईन लावली आणि मी तिकडे लाईन लावून आलेलो. ये थोड़ी बहुत तो हो सो जाएगी. इथे पटकन लाईन जात होती आणि सटकन होत होतं. बाजूच्याच पंडाल आहे, ही कोणती गल्ली नाही आहे. चलो चलो. सो बघू शकता तुम्ही मी जवळच पोचलेलो आहे. आता आम्ही आतमध्ये जाणार आहे गणपतीसाठी. सो तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओ दाखवतो. पंचायतीनंतर करा वरती पहिलं चढा चढा रे. काय हा प्रकार बाबा. चप्पल के नक्के में खत्म नहीं होता. ऐसे तो फटता ही नहीं. ती गल्ली नाहीये परत. तर गणपती मला सगळे बघायचे आहेत म्हणून मी आलेलो. आणि ही मूर्ती पण खूप जास्त सुंदर आहे. सो तुम्ही मिस नका करू, कारण ही मूर्ती खूप जास्त मस्त आहे एकदम. बघू शकता किती मोठी गणपतीची मूर्ती आहे एकदम. वाव खूप जास्त मोठी. तुम्ही खाली माणसं बघू शकता तेवढीच बारीक दिसत आहेत ते. आणि डेकोरेशन तुम्ही बघू शकता, हे खूप जास्त चांगलं डेकोरेशन बनवलेलं आहे. केतवाडीची म्हणजे गोष्टच वेगळी आहे की तिथे गणपतीचे आहे तेवढे मोठ्या मोठ्या उंचीचे. आणि तर आता मी बाहेर निघालो ना आणि ते 8वी गल्लीमध्ये आलो आहे फायनली. मला परत लाईन लावावी लागली बिकॉज ज्याच्या पाठी मी लाईन लावलेली तो निघून गेला ऑलरेडी. सो ही मूर्ती पण तुम्ही बघू शकता, ही गणपतीची मूर्ती. वाव कृष्णरूपी मूर्ती आहे जे कालिया नागवर उभे आहेत. झूम करून मी तुम्हाला दाखवतो. डायरेक्ट बंद पण केला आहे, व्हिडिओ सुद्धा काढून देत नाही. हो अच्छा त्यांचा व्हिडिओ चालू आहे. ओके ओके.
कोणत्या गल्लीमध्ये आलो आहे तर इथे गल्लीचं नाव लिहिलेच असणार. कितवी गल्ली आहे? कितवी? 7वी गल्ली. ओके. अब जाके 7वीं गली में आए हैं। अब जाके 7वीं गली क्लियर हो रही है और अकेला ही हो भाई। अरे फिर भी होगा इधर अंदर भीड़ है. अरे एक 2 मिनट मिनट लगा 2 मिनट अल्लाह लगेगा छुपारा जाना है। 2 मिनट लगेगा 2 मिनट. माझी हालत बघा कशी झाली. नहीं छोड़ सकता अंदर भीड़ है इसलिए बोल रहा अरे किधर मला ना टाइम दिसत आहे ना काय दिसत आहे. सो मी आता वरती जात आहे. विचित्र। अरे यार कार्टाने मला थांबवलं. मी तुम्हाला डेकोरेशन दाखवून टाकतो पहिलं. बिकॉज डेकोरेशन साठी खूप मेहनत करतात हे लोक. ते डेकोरेशन साठी ऑफकोर्स तर फायनली आम्हाला आतमध्ये जायला भेटलं आहे. व्हिडिओ चालूच आहे. तुम्ही बघू शकता गणपतीची झलक. सो मी आतमध्ये आलो. ओ माय गॉड, मोठ्याहून मोठी गणपतीची मूर्ती. ही गणपतीची मूर्ती काय चालेल. तुम्ही बघू शकता डेकोरेशन किती सुंदर, अतिशय एकदम छान बनवलं आहे. मला तर सगळे गणपती खूप आवडले गाईस. तुम्ही सांगा कमेंटमध्ये तुम्हाला कोणता गणपती सगळ्यात जास्त आवडला. मी या व्हिडिओमध्ये फक्त 7वी गल्लीपर्यंत पोहोचलेलो आहे. म्हणजे 13वी गल्लीपासून 7वी गल्लीपर्यंत. कारण मला एवढं नाही झालं. मला घरी लवकर जायचं होतं. ऑलरेडी 11 वाजलेले होते आणि 11:13ची माझी फास्ट लोकल होती विरारसाठी. तो त्याच्यानंतर स्लो लोकल होती आणि स्लो लोकलमध्ये जाणं म्हणजे 2-3 वाजता पोहोचण्यासारखं असतं. आणि अगर मी बाकीचे 6 उतरलो. बघा तुम्ही बघू शकता किती अंधार आहे. मी एक्झॅक्ट किती वाजता पोहोचलेलो? 12:30ला पोहोचलेलो मी इथपर्यंत. 12:30 पावणे 1 पर्यंत मी नालासोपारा स्टेशनला उतरलो. माझा टिक्का तसंच आहे. अंधार खूप झालेला आहे इथे. फायनली मी उतरलो आहे. दर्शन करून आलो आहे. 7वी गल्लीपर्यंत झालं माझं दर्शन. बट दर्शन झालं ते माझ्यासाठी